आज सकाळी आपल्याकडे नोट असते 500ची, उद्या कुठे जाईल माहिती नाही. लक्ष्मी चंचल आहे. तिसरा प्रकार आहे महाराज की माकड चंचल आहे. माकड केव्हा कुठे जाईल सांगता येत नाही महाराज. चौथा मरकटा मध्यदेव दारुणी चंचल आहे. दारुणी काय बोलते गवा काय करते मुंकड जाते याचा पत्ताच नाही महाराज. मरकट चंचल आहे. मेघो ढग चंचल आहे. ढग इथं असतील उद्या तिकडे असतील, कुठं काय होईल ढगाचं काही नाही. हे चंचल आहे, त्यामध्ये मन चंचल आहे महाराज. आणि तिसरा प्रकार आहे संतांनी तुम्हाला जनाला काय उपदेश केला या अभंगाचं पहिलं चरण. पंढरपूरला जा म्हणत महाराज. पंढरपूरलाच का जा म्हणतात? कारण मला मुंबईला जा म्हणलं असतं, पुण्याला जा म्हणलं असतं, गोव्याला जा म्हणलं असतं ना महाराज. पंढरपूरलाच का जा म्हणतात? मी आम्ही संसारी माणसं महाराज, पंढरपूरलाच का बाबा? बघा, पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे महाराज. आणि तीर्थक्षेत्र या शब्दाचा अर्थ आहे महाराज, तीर्थ म्हणजे पवित्र, क्षेत्र म्हणजे भूमी. ज्या भूमीला पावित्र्य यायचं असेल तर ते दोघांच्या सानिध्याने येते महाराज. एक तर देवाच्या, दुसरं संतांच्या. देव हे तीर्थक्षेत्र आहे संतांच्या सानिध्यामुळे. संत तुकाराम महाराज देहूमध्ये होते, तीर्थक्षेत्र काही काळच होते महाराज. गोकुळ हे तीर्थक्षेत्र आहे, द्वारका हे तीर्थक्षेत्र आहे, भगवान परमात्मा होते तिथं काही काळच होते महाराज. तीर्थक्षेत्र पंढरपूरलाच का जाते महाराज? पंढरपूरच काय विशेष आहे महाराज? कुठेही दुसरे जा म्हणजे असते, तुकाराम महाराज देऊळला जा म्हणजे असते ना. आळंदी तीर्थक्षेत्र आहे महाराज.
आळंदी संतांच्या पदस्पर्शाने पुण्य पावन भूमी झाली आहे महाराज. जर आळंदी तीर्थक्षेत्र असेल तर संतांच्या सानिध्यामुळे ती आळंदी तीर्थक्षेत्र आहे. आळंदीमध्ये ज्ञानोपार कसे कायमचे अस्तित्वाला आहे, कायमचे निवासी आहे, तसं पंढरपूरमध्ये भगवान परमात्मा हा कायमचा आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूरला जायचं असेल तर पंढरपुरामध्ये 5 गोष्टी असतात महाराज. एखाद्या याच्या जायचं तीर्थक्षेत्राला महाराजांनी सांगितलं की पंढरपूरमध्ये 5 गोष्टी आहेत, इतर क्षेत्रामध्ये त्या गोष्टी कमी असतील, म्हणून महाराज म्हणतात पंढरपूरला जा. पंढरपूरमध्ये महाराज एक देव आहे, तीर्थ आहे, तिसरा भक्त आहे. देव सांगितला, भक्त सांगितला. 5 गोष्टी पंढरपूरमध्ये आहेत महाराज. एक देव आहे, दुसरा भक्त आहे महाराज, तिसरा संत आहे, चौथा नंबरला तीर्थ आहे आणि 5 नंबरला संत आहे. भक्त देव आहे, भगवान परमात्म्यासारखा पांडुरंग तो कायमचा अस्तित्वात आहे. बघा इतर देवांची जी मूर्ती आहेत महाराज, इतर देवाच्या काशीला असतील, कुठल्याही देवस्थानला देवाच्या मूर्ती पाय जोडून उभे आहेत. भगवान परमात्मा पांडुरंग महाराज, पांडुरंग पंढरपूरमध्ये पाय जोडून उभे आहेत महाराज. विठेवर पाय बघा, पाय जोडल्या माणसाला कुठं जाता येत नाही महाराज. बघा पाय जोडून कोणी चालते का? पण तसं पाय जोडले तसे त्याचे हात पण आहेत महाराज. आपण चालताना इकडे तिकडे हात हलवतो महाराज. भगवान परमात्मा तिथे पाय जोडून उभे म्हणजे कायमची तिथं अस्तित्व आहे. दुसरं तीर्थ आहे महाराज, चंद्रभागेसारखं तीर्थ आहे महाराज. बघा शास्त्र सांगते की आपल्या देहावर 3.5 कोटी केस आहेत म्हणून. 3.5 कोटी केस एका देहावर. ज्याला टक्कल पडले त्याला किती कमी झाले त्याला विचार की बाबा 3.5 कोटी हेच कसं काय? 3.5 कोटी प्रकारचे पाप आहेत. एका पापाला आपल्या शरीरावर राहता येते मला. त्यासाठी एक छिद्र लागतंय. 3.5 कोटी पाप, काही वाचिक पाप आहेत, काही दैविक पाप आहेत, काही पुराणात झाले, काही न कळत झालेले पाप आहेत. पापाचे अनेक प्रकार आहेत मला. पण जर चंद्रभागेमध्ये आपण एकदा स्नान केलं तर ती 3.5 कोटी पाप एकदा अवघीचे झाले. अवघीचे देते बाबा, अनेक देताना 3.5 कोटी. काही भौगोलिक देत आहे, आपल्याला जाणे शक्य नाही मला. काही काशीला प्रत्येकाला जाणं शक्य नाही, हरिद्वारला प्रत्येकाला जाणं शक्य नाही, केदारेश्वरला प्रत्येकाला जाणं शक्य नाही मला. काही देत नाहीशी झाले तर आपण सगळेजण जातात चंद्रभागेला बघितलं. चंद्रभागेचं एकदा दर्शन घेतलं महाराज, अवघीचे देते झाली. चंद्रभागा डोळा पाहिली, फक्त डोळ्यानं पाहिलं चंद्रभागेला तरी आपली तीर्थ आहे, पाप आपली नाही सुरत. शास्त्र सांगते सगळीच नद्या, सगळीच तीर्थ ही मध्यांकाळी कुंडलिकाच्या समोर येतात.
तिथे येऊन ते आंघोळी करत होता. म्हणून चंद्रमाला किती पालवते, किती पण पुण्य आहे. दुसरा महाराज संत आहे तिथं, नामदेव महाराजासारखे संत आहेत. नामदेव महाराज भक्त वत्सले आहेत महाराज, देवाचे ते जवळचे लाडके भक्त आहेत. काही लाडके भक्त असतात महाराज, ते संत आहेत. भक्त म्हणलं तर पुंडलिकासारखा भक्त आहे महाराज. पंढरपुरामध्ये पुंडलिकासारखा भक्त आहे. आणि व्रत म्हणलं तर महाराज व्रत एकादशी करणं व्रत म्हणतो वारीचं व्रत आहे, एकादशीचं व्रत आहे. या 5 गोष्टी पंढरपूरला आहेत. म्हणून बाबा पंढरपूरला जावं लागते. पंढरीशी कार्य आल्यानं संसार, आपण संसारी माणसं आहोत महाराज. संसार म्हणजे जन्माला आलो. त्या संसार करताना महाराज पंढरपूरला आपण जाणे भाग आहे, कर्तव्य आहे महाराज, जाणे आहे. तुम्ही आम्ही संसारामध्ये आहोत. संसार कुणाचा पूर्ण झालाय महाराज? कुणाचाही पूर्ण झाला नाही आतापर्यंत जगात. संसार तुम्हाला वाटत असेल की श्रीमंत माणसाचा संसार पूर्ण होतो. ते असे काही श्रीमंत पाहिले त्यांचा रात्री झोप येत नाही, झोपीच्या गोळ्या खावा लागतात महाराज. आतापर्यंत या पृथ्वी तलावर जगातला श्रीमंत म्हणजे रावण होऊन गेला महाराज. रावण आहे एवढा श्रीमंत आतापर्यंत झाला नाही, इथून पुढे सुद्धा होणार नाही. अहो कुणाच्याही घरात बघा, गात्यामध्ये कुणाच्याही घराचं वर्णन करावं लागत नाही, रावणाच्या घराचं वर्णन करावं. अरे बाबा, ज्याची घर शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घर ज्याची सोन्याची होती, तो रावण. त्याची सुद्धा बाबा संसार पूर्ण झाला नाही. पण नुसती घर सोन्याची होती, तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला होता. रावण सर्वसामान्य नव्हता. रावणाचा चरित्र आपण वाचलं तर बघा, ब्राह्मण कुळामध्ये त्याचा जन्म झाला होता. पण निस्तार ब्राह्मण कुळामध्ये जन्म नाही, 80,000 बायका होत्या महाराज. आपल्याला एकच आहे फासळ्यात उड्या पाडली, दुसरी गिराक काही खरंच नाही. नुसते 80,000 बायका होते महाराज. पण 80,000 नाही, 1,00,000 मुलं होती त्याला, 1,25,00,000 नातं होती. बरं झालं महाराज महाराज ते आताच्या काळात रावण नाही, तर आता एक मतदारसंघ दिला असता. रावणासारख्या रावणाच्या 3 इच्छा होत्या महाराज. की आकाशाला पायऱ्या करील, हा समुद्र खारा आहे त्याला गोड करील, आणि सोन्याला सुगंध देईल. रावणाचा सुद्धा संसार पूर्ण झालाय महाराज. संसार या शब्दाचा अर्थ करतोय, सौ येती सारं येती नाम संसार. ज्ञानेश्वरीमध्ये 90 केवळ आले. या संसारामध्ये कोणी सुखाचे जर पूर्ण झालं असेल, मनोनी मृत्यूरूपी सुखाची कहाणी ऐकीचे कमनाचे श्रवणी कैची सुपरिद्रांतरुणी किगळाची. या मृत्यू लोकांमध्ये कुणाचा सुखाचा काही पत्ताच नाही. संसारामध्ये आपण सुख पाहतो, पण आपल्या सुखाचा पत्ताच नाही. सुख नाही Thank you.
दुःख बांधवडी आहे या संसार. संसारामध्ये दुःखच आहे मला सुखाचा. ज्ञानेश्वर महाराज टाकले त्यामध्ये संसार दुःख मुलं चौपटे अंगळ विश्रांती नाही आणि दिवस सुखाचा दुःखमूळ संसार आहे महाराज. संसाराचा पद्धतच नाही आहे तरी आपण या संसारामध्ये सुख शोधतो महाराज. पण तुम्हाला संसार पूर्ण झालाय. मानवी जीवनामध्ये सुख किती अपेक्षित आहे. मानवी जीवनात मृत्यू लोकांनी सुखाची किती अपेक्षा आहे. सुख किती पाहिजे म्हणून या माणसाला त्याचे एक वर्णन महाभारतामध्ये आलेलं आहे. राजा धृतराष्ट्राला विदुर काकाने आणि गणिताप्रमाणे नीतिशास्त्र सांगितलं. विदुर काकाला नीतिशास्त्र सांगताना या मानवी मृत्यू लोकांतील सुखाचं वर्णन आले मला. काही नाही माणसाला किती सुख अपेक्षित आहे. 1 लाख 1 कोटी 10 20 1 2 4 किती सुख अपेक्षित आहे. काही नाही मला फक्त 6 सुख अपेक्षित आहे. महाभारताने सांगितले या मृत्यू लोकांमध्ये जर सुखी व्हायचं असेल तर 6 सुख अपेक्षित आहेत मला. एक श्लोक सांगितलाय अर्थ गमो नित्यम निरोगिताच प्रियाच भार्या प्रियवागिनीच वशिष्य पुत्राः अर्थगणीच विद्या षडजीव लोक सुभावोदय विठ्ठल. मृत्यू लोकांमध्ये 6 सुख सांगितले. एकदा सगळ्याच 6 सुखाचं सांगतो की पहिलं सुख आहे महाराज नेहमी संपत्ती मिळावी. नेहमी पैसा मिळावा हे मानवी जीवनात पहिलं सुख आहे. दुसरं सुख आहे हा देह मिळाला महाराज. हे शरीर मिळालं आपल्याला. हे शरीर आपलं सुखी असावं निरोगी असावं हे शरीर. तिसरं सुख आहे महाराज गोड बोलणारी प्रियाची भार्या गोड बोलणारी पत्नी असावी. चौथं सुख आहे महाराज प्रेम करणारी पत्नी असावी. प्रियाची भार्या प्रियवागिनीच वशिष्य पुत्र हा मानवी जीवनातलं 5वं सुख आहे. आज्ञेत राहणारी संतती असावी. तो मुलगा असेल मुलगी असेल आईवडिलांच्या वाडवडिलांच्या मोठ्यांच्या आज्ञेत राहणारी संतती असेल. आणि शेवटचं सुख आहे महाराज की आपण जी विद्या कमावली आपण जे शिकलो 30 वर्षे 25 वर्षे त्या विद्येवर आपला उदरनिर्वाह चालावा आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालावा. हे मानवी जीवनातले 6 सुख महाभारताने सांगितले. महाभारताने पहिलं सुख सांगितले महाराज नित्यमार्थ गमो. नेहमी पैसा मिळवला पाहिजे महाराज. पैसा मिळवलं पैसा मिळवावा का नाही मिळवावा. पैसा मिळवावा. बघा शास्त्राने आपण भारतीय संप्रदायामध्ये शास्त्राने 4 पुरुषार्थ सांगितले बाबा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. दुसरा पुरुषार्थ आहे की पैसा मिळवलाच पाहिजे महाराज. पैसा हा मिळविलाच पाहिजे. पैसा कमावलाच पाहिजे महाराज. पुरुषार्थ आहे 2 नंबरचा पुरुषार्थ आहे. बघा पैसा तेरे 3 एका सुभाषितकारात खूप सुंदर सांगितले पैशाचं महत्व. पैसा तेरे 3 नाम परस्या परसो परस्या. पैसा बघा सर्वसामान्य कुणाकडे पैसा नसला तर लोक परस्या म्हणतात. थोडाफार पैसा आला परसराम. आणि चौथा जास्तच पैसा आला श्रीमंत झाला म्हणजे परसराम पाटील. पैसा तेरे 3 नाम परस्या परसो परस्या. शास्त्राने 2 गोष्टी या निवांत कमावल्या सांगितले महाराज. काही गोष्टी लवकर कमवल्या पाहिजे काही केली पाहिजे तातडी केली पाहिजे. काही गोष्टी या निवांत कमवल्या पाहिजे. बघा एक विद्या आणि 2 नंबरचा पैसा धन हे कणाकणानं कमवलं पाहिजे आणि क्षणाक्षणानं विद्या कमवली पाहिजे. पण महाराज पैसा कमवावा म्हणतात पण पैसा कसा कमवावा.
गाथेमध्ये सांगितले महाराज. किंवा पैसा कमवला पाहिजे. आपण आता बघितलं पुरुषार्थ नाही, पैसा कमवणं हा पुरुषार्थ नाही महाराज. पैसा कमवला पाहिजे. कसा कमवला पाहिजे? जोडून घ्या धन उत्तम व्यवहार उल्लास घ्यायचे आहे. उत्तम म्हणजे कधी तो एक पावे. ओरे तुकाराम म्हणत तर एका अभंगामध्ये सर की सदा सदा जवळ आले मोठा धंदा तो बहीण बोले जातो. वा काय घेणं घेणं असेल, पैसा असेल तर बहीण आपल्या भावाला दादा बोलते. आता लाडक्या बहिणी सगळ्या तयार मानतात. हा लाडक्या बहिणी तर सांगूच नका. पडला काय शेवटचा माणसा हप्ता पहिला म्हणजे पडला का नाही? पडत पडत. आता पुरुषांना फार कुठलंच काही नाही म्हणायचं. पुरुष मंडळी कुठल्याच महिन्याला काही मारण्याचा प्रयत्न करू नका. हा तर उदाहरण नका. ते साध्या भावाच्या घरी नाही राहतात. मुख्यमंत्र्यांच्या एक मला जवळ आले आपलं आयुष्य नाही. जवळ आले मोठा धंदा तो बहीण बोले झाला. 1550 सरकार आलं मला. लाडक्या बहिणीमुळे पण ते पुढे त्याच्या पुढे सांगितलं महाराज तुकाराम महाराजांनी गाण्यामध्ये आपण की सदा सरकार भूषणे कांता लगे बहुमान. सदा तर आपल्या अपघात घरामध्ये पैशाची रेंजर असेल बायकोचा आवाज सुद्धा बदलतो म्हणा. जावो जावो बसा, चहा देऊ का, पाणी देऊ का, कॉफी देऊ का, आलात का, बसलात का, बसलात का. घरात थोडी जरी बाबा हे झालं घरात आवाज बदलतो. आलास काय, गेलास काय, पडलास काय, टकलास काय, ठोकलास काय, काय नाही. आवाज सदा सरकार भूषणे कांता लगे बहुमाने विठाल. बाबा घरामध्ये जर पैसा असला तर बघा जुन्या काळात बरेच माणसं आहेत बाबा. त्या काळामध्ये बैलगाड्या असायचे. आता पण आहे बैलगाड्या असायच्या. त्याला दोन घोडं असायचे, दोन चाकं, त्याच्यामध्ये एक आट असायची, जो असायचा. बरोबर आहे सगळ्यांना माहिती. त्या बैलगाडीमध्ये जर आपले वंगण कमी वंगण म्हणतात तिकडे तुम्ही काय म्हणता बघा. थोडं जर त्या चाकाला हिट मधलं ऑइल कमी पडलं ते चाक कसं वाजते गुरगुर गुरगुर धडधड धडधड. छोटाही दगड आला असा छोटा बी का अडकून असते. शेतकरी म्हणतो धाव पडत या त्याचं वंगण नसते महाराज. एकदा शहाणा शेतकरी असला तो वंगण घेतो, तो नरसाळा घेतो, ते ऑइल असते तो ऑइल असा गोळा करून त्या आखामध्ये टाकतो. एकदा तर ते मध्ये आखामध्ये घातलं ते ऑइल तेल ते झाक कसं गुळगुळ गुळगुळ त्या आखामध्ये फिरते. कुठलाही दगड आला कुठलाही आला तर काय वाजत नाही. तसं संसारामध्ये पैसा असला घरी पैसा असला की बायको गुलगोल गुलगोल बोलते बघा. शास्त्राने सांगितलं की आधारमाने अनितीने पैसा कमवला तर तो इथे पैसा बुडतो नाहीतर जळतो. द्वारकेमध्ये भरपूर पैसा होता, अधर्म होता, राक्षस राहत होते बाबा. ती द्वारका बुडाली. लंकेमध्ये भरपूर होता. आताच आपण बघितलं की अरे रावणाची घरं सोन्याची होती, लंका जळाली महाराज. जेत जेत संपत्ती आणि जेत जेत संपत्ती आणि दया देत देत दान धनंजया विभूती माझी. अरे संपत्ती असेल, धर्म असेल, अधर्म जर राहिला तर संपत्ती राहत नाही महाराज. लक्ष्मी अधर्माच्या घरी राहतच नाही. अर्थ कमव नित्यम हे पहिलं मानवी जीवनाचं सुख आहे महाराज. दुसरं सुख आहे हा देह मिळालाय महाराज. हा देह निरोगी ठेवण्यासाठी मिळाला. आम्हाला देह मिळाला बाबा रे. आपण काहीतरी या लक्ष 84 मी फिरत फिरत या जन्माला आलो महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले किंवा बहुता सुकृती नरदेह लाभला. या मृत्यू लोकांमध्ये हा देह मिळवण्यासाठी आपण काय केले? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा आपण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो. आपला हा देह मिळाला. बरे बघा ते शंकराचार्य वेग चुडामणी या ग्रंथामध्ये सांगतात. जगद्गुरु शंकराचार्य वेग चुडामणी या ग्रंथामध्ये माणसाला 3 गोष्टी कळाल्या नाहीत. आतापर्यंत माणसाला 3 गोष्टी कळाल्या नाहीत. न जानाति देवं न जानाति देवं न जानाति प्रपंच रचना. न जानाति देवं न जानाति देवं न जानाति प्रपंच रचना. यदि जानाति देवं तत्ते ब्रुवन्ति यदि जानाति देवं भक्ति नरति देवं. यदि जानाति प्रपंच रचना असक्त चित्ता विठाल.
जर आपल्याला हा देह कळला असता तर या देहाची आसक्ती राहिली नसती महाराज, या देहाचा मोह राहिला नसता. आपल्याला माहिती आहे की हा देह जाणार आहे बाबा, पण आपल्याला त्याच्याबद्दल मोह आहे महाराज. दुसरं तर देव कळत नाही आपल्याला. देव जर कळला असता तर आपण 24 तास भक्ती केली असती महाराज. आणि प्रपंच कळला नाही, संसार कळला नाही महाराज आपल्याला. संसारामध्ये जर आपण आसक्त चित्ताने, संसारामध्ये आपण समाधान नाही महाराज. बघा बाबा किसन महाराज, संसारामध्ये काही शब्दच आहेत असे दगदग, वसवस, हाव हाव, वसवस. अहो तुकाराम महाराज एक अभंगच आहे महाराज. यावे खावे बरे असावे हेची हाव आहे संसार. हवा आहे महाराज. प्रत्येकाला संसारामध्ये हवा आहे. आपल्याला संसार कळला नाही महाराज, ना देह कळला नाही, ना देव कळला. आपण विचार करत नाही महाराज. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगत, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावा व्यापार भवशुद्धो. नाशिवंत देह जाणार. हा देह नाशिवंत आहे महाराज. तर या देहाची काय ज्ञानेश्वरीमध्ये या देहामध्ये वर्णन करताना 9व्या अध्यायामध्ये आले, मातेची या उदकोरी वचोनी विष्टीच्या दातरी उकडूनी नवमासवरी जन्मोजन्म. काय देहाची अपेक्षा आहे? नाशिवंत देह आहे महाराज. हा देह राहणार नाही, नाशिवंत देह जाणार सगळं. नाशिवंत शब्द हा देहाबद्दल आले महाराज. नाशिवंत शब्द गाण्यामध्ये आले, नाशिवंत शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आलेले देहाच्या संबंधाने महाराज. आणि नाशिवंत शब्द एका आईने सुद्धा आपल्या बाळाला उपदेश करताना या देहाच्या संबंधाने वापरले. बघा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय होता. बघा कौरव पांडवांचं युद्ध ठरलं महाराज. युद्ध कुरुक्षेत्रावर होणार होतं. अर्जुन हा युद्ध करण्याच्या अगोदर उत्साही होता, थोडासा अति उत्साहित होता. देवाला त्याने आज्ञा केली, तेव्हा हा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागीने क्षणैव बलेमध्ये रथ स्थापित व्हायचा. हे आता हे भगवान परमात्मा दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ आहे, जो योद्धा योग्य वाटेल त्याच्याशी युद्ध करेल. देवानी अर्जुनाचा रथ क्षणामध्ये कौरवाच्या आणि पांडवाच्या दोन्ही सैन्याच्या मध्ये नेला. अर्जुन बघा ना समोर, पुढे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, दुर्योधन आहेत, आपले सख्खे चुलत भाऊ आहेत महाराज. अर्जुन त्यांच्याकडे पाहून अर्जुनाला मोह निर्माण झाला महाराज. हस्तातलं धनुष्य गळालं. अर्जुन ज्यावेळेस धनुष्य घेऊन त्या रथामध्ये बसला, मोहयुक्त होता अर्जुन झाला. त्याच वेळेस कुरुक्षेत्रावर देवाने 700 श्लोकाची गीता अर्जुनाला सांगितली. पहिल्या अध्यायामध्येच अर्जुनाने या देहाला सांगितल्याबद्दल सांगितलेलं आहे. अर्जुना तू यांना जरी मारत असशील, आत्म्याला तू मारू शकत नाही. आत्म्याचं वर्णन करताना सांगितले, नैनाम छिंदन्ति शस्त्राणि नैनाम दहति. तू या आत्म्याला मारू शकत नाही, त्या शरीराला मारू शकतोस. अर्जुनाने बघ तू जरी मार, तू जरी निमित्त आहे, इतर यांना मारणारच आहे. आधार मागितला असेल तर दैत्याचा नाश मला करण्यासाठीच माझा अवतार आहे, म्हणून मला यांना मारावंच लागते म्हणे. तुझं एक निमित्त आहे म्हणे. म्हणून तू यांना देहाबद्दल भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं, हे ते शरीर जात आगावे, हे नाशिवंत स्वभाव आहे, मनोनी तुला झुंजावे पडतो कुमारा. हे अर्जुना मी नाशिवंत आहे देह, म्हणून तुझं याच्याशी युद्ध. हा देह नाशिवंत Thank you.
श्रीमंत घराण्याचे रजपूत घराण्याच्या काळात श्रीमंत होतो महाराज. अर्जुनाला देहाबद्दल महाराज सांगितले की नाशिवंत आहे. एक आईने आपल्या बाळांना उपदेश केला महाराज. हा नाशिवंत आहे, मळमूत्राचा बांधा आहे, चर्म पित्ताचा नवरव दुर्गंधी आहे बाबा. काय देहाबद्दल आहे महाराज? दुसरा पण हा देह पुन्हा चांगला आहे महाराज. कुठून आणला आपण ते महाराज सांगतात देह आणीला पासाचा उसना उसने शेतीच्या सदस्य देणे लागे. देह उसनाने वस्तू आहे महाराज. बघा आता बघितले आहे सगळेच आपण व्यवहारामध्ये एखादी उसनी वस्तू आणली द्यावं लागते महाराज. पुढती नाही. देह उसना आणलाय. आकाश, पृथ्वी, आग, तेज आणि वायू या 5 जणांवर या पंचतत्व धातूंनी हा देह निर्माण झाला. आई वडील मुलगा या नात्याने हा देह माझा, पत्नी पती या नात्याने हा देह माझा म्हणतात, मुलं बाळ वडील या नात्याने हा देह माझा म्हणतात, भाऊ बहीण भाऊ या नात्याने हा देह माझा म्हणतात. बघा या देहातला जीव म्हणतो हा देह माझा आहे आणि संसारातला अग्नी म्हणतो हा देह माझा आहे. सर्वांच्या याच्यात देह एकाच नसतो महाराज. दुसरा गोष्ट आहे की निरोगी देह ठेवला पाहिजे. तिसरी आणि चौथी बघा गोड बोलणारी पत्नी असावी आणि प्रेम करणारी पत्नी असावी. गोड बोलणारी आणि प्रेम करणारी पत्नी महाभारतात तिसरा आणि चौथं सुख आहे. की मानवी जीवनामध्ये धृतराष्ट्राला सांगताना प्रियाचे भार्या प्रियवागिनीच. महाभारताला कदाचित माहित असेल की जी गोड बोलते जी प्रेम करते जी प्रेम करते. बघा एकाच बायकोचे 2 गुण आहेत. प्रियाचे भार्या प्रियवागिनी. बघा प्रेम करणारी बरी गोड बोलणारी बरी. 2 उदाहरण सांगतो मला. कैकेयी माता गोड बोलत होती म्हणा काटाच काढ. जिजामाता जरी तोंडाला खटकळ असते जिजामातेचे चरित्र पाहणार. जिजामातेचे चरित्र तुम्ही आम्ही सगळ वाचत नाही. ज्या महान 5 पतिव्रता होऊन गेल्या मंडोदरी 1 नंबरला होती म्हणा. जिजामातेच्या या 5 पतिव्रतामध्ये जिजामाता होती म्हणा. काय अधिकार असेल तिचा? देवाने तिचा काटा काढायला यावं काय अधिकार असेल म्हणा. जी तुकाराम महाराजाला म्हणत होती देवाला म्हणत होती तुकाराम महाराजाला म्हणत होती बरे नाही केले या गोष्टी गाण्या म्हणत होती काही शिवाय वायाचं काय आहे. तुकाराम महाराजांना ती येत होती. जिजामातेचा एक अभंगच आहे. फुटकाच विना त्याला कोण तारा हरी तो येर झाला पंढरीच्या आम्ही चौघी महिनी नांदती सुखाच्या माझी कर्मरेषा आहे. जिजामातेचा अभंग आहे मराठी. जिजामातेने देवाला सांगितलं की आपल्या ती देवा आपल्या नशिबाला दोष देत होती. तुम्ही आम्ही आपल्या पतीला माता भगिनी जेवण करतात त्याने काहीतरी संसार करावा काहीतरी पगार आणावी काहीतरी पैसा कमवावा. जिजामाता तुकाराम महाराजाला जेव घालत होती केवळ भजनास. काय संसारामध्ये कुठलाही झाले. आता ते होतं ते व्यापार गेला. लेकरं अन्न करता गेले तरी तुकाराम म्हणत होते बरे झाले तेव्हा बरे झाले फक्त तुकाराम महाराज म्हणावं तुम्ही आम्ही नाही म्हणा. तुम्ही आम्हाला येते तुकाराम महाराजांचा अधिकार होता म्हणा. तरी जिजामाता येऊ प्रियाचे भार्या प्रियवागिनीच. बघा आजकाल बाया नाही म्हणत प्रत्येकाची बायको महाराज. दुकानदाराची बायको म्हणाले मला पुढे सोडू नका. डॉक्टरची बायको म्हणाले थांबा तुम्हाला तपासून बघतो. वकिलाची बायको म्हणाले तुमचा निकालच लावतो. पेंटर म्हणला महाराज की पेंटर म्हणाले थांबा थोबाडा जर करू. शिक्षक
शिक्षकाची बायको आमच्या सगळ्यांनी म्हणून एवढे म्हणाले, आम्ही बाहेर आले, घरी आले, म्हणले मला जास्त शिकवू नका. फार अवघड झाले महाराज. एक बाई एका नवऱ्याला सांगत होती, मी काय काय सांभाळू म्हणले, तुमचे आई वडील सांभाळू, लेकरं सांभाळू, तुमचे भाऊ सांभाळू, बहिणी नंदा सांभाळू, काय काय सांभाळू म्हणले. नवरा म्हणला काही सांभाळू, तुझं तोंड सांभाळ, मी सगळं सांभाळतो. महाराज बायकोचं ऐकावं की नाही हा मोठा गंभीर विषय आहे. बायकोचं ऐकावं का नाही हा विधानसभेचा अधिवेशनाचा विषयच आहे. मला बायकोचं ऐकावं, लोक म्हणजे बायकोचं ऐकावं नाही, ऐकावं तर बायकोमध्ये माझं काहीच ऐकलं नाही. फारच अवघड आहे मला. बघा, आपण जर बायकोचं ऐकावं गेलं त्यामध्ये एकच आपण सांगतो, वेळ आपला जवळपासच आहे. मला पहिल्या चरणात आहे, बायकोचं ऐकावं. आपली आई म्हणते पहिले लई चांगला होता लग्नाच्या अगोदर, तांदूळ पडण्याच्या अगोदर एवढा चांगला होता, एवढा चांगला होता, पण एकदा तांदूळ पडले हरच गेला. माझ्या कामं काय ती नाही कोणी खोटं सांगत. मला भाऊ होता, मला परिया रांडेरी नसेल. उद्या जाऊन बघा म्हटल्यास 1550 क्रमांकाचा अभंग गाद्यामध्ये 4000 अभंगामधून भाऊ होता मला परिया रांडे गुरुवरे रामभाऊ महाराज राऊत त्या अभंगावर खूप चांगलं चिंतन सांगितलं. त्यांनी 2 प्रकारचे ज्ञान सांगितले. मायेबद्दल वेगळं झालं, मायेचं चिंतन करताना हा एक अभंग सांगितलं आणि हा एक व्यवहाराचं सांगितलं. गुरुवरे रामभाऊ महाराजांच्या सकाळी पाठवले त्यांचे. कोरोनाच्या काळामध्ये बघा शिक्षकी पेशांना माणूस असल्यामुळे सकाळी सकाळी थोडंफार अभंग अभ्यास करणार, हे असं काही पुराणी कीर्तन करणार. भाऊ होता भला परिया रांडेरी नसेल, भाऊ शिकला रंग चाळे नव्हते. त्याच्यामध्ये सगळं सांगितलं आहे. मला बायकोचं ऐकावं का नाही त्याचे 2च उदाहरण देतो आणि पुढे बोलतो. बायकोचं ऐकलं तर काय होते, नाही ऐकलं तर काय होते, त्याचे सगळ्या 2 भावाचे उदाहरण सांगतो. जर समजा एखादी बाई आपल्याला सांगू लागली, बाया सांगतात सांगू लागली काय म्हणजे सांगतात, दररोज सांगतात. बाई केव्हा सांगते, जेवण झाले, लेकरं झोपले सगळे, एखाद्या खोलीमध्ये आपण गेलो की बाई लगेच सांगते, बघा हो बघा तुमचा भाऊ बघा त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही, कुठला की तालुक्याला, तुमचं मड कुठलं की शेतामध्ये आहे. उद्या जर वाटण्या झाल्या तर आपलं काही येणार आहे का त्रास नव्हताच आपल्याला. मग जर सांगून तर सगळं आयुष्य गेलं. त्या लेकराकडे तर बघा तुम्हाला सांगत की आपण वेगळंच नुसतं वेगळं निघा म्हणलं मला तर माता तुम्ही एवढ्या खुश झाल्या, निघाल्यावर तर तिला स्वर्गच पडते. अशी जर एखादी बाई मिळाली म्हणून झाली म्हणा वल्ल्या फोकांना काही पाप लागत नाही. मला बायकोचं ऐकावं का नाही याची 2च गरज सांगतो. जर एखादी पत्नी सांगत असेल मला अहो तुम्ही दारू घेता, दारूने आपल्या आयुष्याचा संसाराचा नाश होईल, तुमच्या शरीराचा नाश होतो. आपल्याला गावामध्ये मला दारुड्याची पत्नी म्हणतात, आपल्या लेकरा बाळांना इज्जत नाही, दारुड्याची लेकरं म्हणतात. संसार म्हणजे आपल्या दारूमुळे काय फायदा आहे. तुम्ही व्यसनापासून सावध राहा. ही जर बायको हिताचं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. मला बायको हिताचं सांगत असेल तर जरूर ऐका. बघा 2च उदाहरण सांगतो म्हणलं तुम्हाला. सख्या 2 भावाची मंडोदरीनं खूप वेळा मला सांगितलं की त्याच्यात हित आहे तुमचं. प्रभू रामचंद्राची सीता तुम्ही आणली, त्यांची त्यांना वापस करा. मंडोदरीचं नाही आहे. विभीषणाच्या पत्नीने विभीषणाला सांगितलं, शर्मा नावाची पत्नी होती तिची. महाराज रामायण बघा वाचून. विभीषणाच्या पत्नीने विभीषणाला एकच सांगितलं की प्रभू रामचंद्राला तुम्ही शरण जा, भावाची संगती सोडा, देवाला शरण जा. बायकोचं ऐकलं विभीषणाला कायमचं राज्य मिळालं. बायकोचं नाही ऐकलं लंका झाली. महाराज बघा भाग्याने मला संसारामध्ये 5-6 गोष्टी मिळतात. त्यामध्ये पत्नी एक सांगितलेली आहे, गतो जन्मा येते पुण्याय, गतो जन्मा येते पुण्याय भार्या सुख प्राप्ती. पाठीमागच्या जन्माचा आपल्याला पुण्य असेल तर आपली पत्नी चांगली
सदाचारी पत्नी मिळणं, सद्गुणी पत्नी मिळणं, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या मताला ते अनुसरण असेल तर काहीतरी आपल्या दोन्ही जन्माचं पुण्य असेल म्हणा. पाचवं सुख आहे आज्ञेत राहणारी संतती असावी म्हणा. आज्ञेमध्ये राहणारी संतती असावी. त्या आज्ञेनं बघा महाभारताने एका ठिकाणी सांगितलंय की धन जन्माला घोडकर मुलाला जन्माला आईचं पाप धन धार्मिक कार्यामध्ये असा धार्मिक कार्य असेल, सप्ताह असेल, गोरगरिबाचं लग्न असेल, एखादी गावामध्ये कोणती योजना असेल त्याच्यामध्ये आडकाठी मारत असेल, हा त्याच्या घराण्याचं पाप आहे. जिथे जाईल तो अपयशी ठरतो, त्याचं स्वतःचं भाग्य आहे. महाभारत एक श्लोक सांगते मात्र दोषेन पितृ दोषेन मुक्तता वंश दोषेन कर्मनिता कर्म दोषेन दारिद्र्यता. विठ्ठल उन्मत्त मुलगा जन्माला आईचं पाप आहे. धन मुलाला जन्माला, बुद्धू मुलगा जन्माला वडिलांचं पाप आहे. जिथे जाईल एखाद्याच्यामध्ये योजनेमध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये आडकाठा मारतो, हा त्याच्या घराण्याचा पाप. याच्या उलट सांगितलं महाभारताने शिशुलो पुण्येन मात्र मित्रेन. अरे कुशाग्र मुलगा जन्माला, कुशाग्र बुद्धीचा चिकित्सक मुलगा जन्माला. जिथे जाईल चिकित्सक मुलगा वडिलांचं पुण्य आहे. जिथे एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तो सहभाग घेऊन स्वतः पुढाकार घेऊन काम करतो, ते त्यांच्या वाडवडिलांचं घराण्याचं पुण्य आहे. जिथे जाईल तो यशस्वी होतो, ते त्याच्या स्वतःचं पुण्य आहे. आज्ञेत राहणारी संतती असावी. त्याच्यामध्ये का रामायणामध्ये खूप सुंदर एक चिंतन आले. थोडासा कथाभाग सांगतो पुढे जातो. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता वनवासामध्ये होते. चित्रकूट पर्वतामध्ये वनवासात असताना एका उंच दगडावर प्रभू रामचंद्र आणि सीतामाता पाय खाली सोडून बसले. लक्ष्मण हा फळ आणण्यासाठी गेला महाराज. सहज सीतेने प्रश्न विचारला रामाला, आपला मुद्दा वडिलांच्या आज्ञेत राहणारी संतती आहे बघा. ही सहज सीतेने प्रश्न विचारला रामाला, तुम्हाला या जगात सगळ्यात प्रिय काय, तुम्हाला सगळ्यात काय आवडतंय. प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं, महाराज सगळ्यात जिथे मला माझा प्राण प्रिय आहे. त्या सगळ्यात प्रिय तुम्हाला काय जगामध्ये. सीतामातेचा पहिला प्रश्न होता. सीतेने प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं, सीते माझा मला प्राण प्रिय आहे. सीता थांबली नाही महाराज. पुन्हा सीतेने प्रश्न विचारला, प्राणापेक्षा काय प्रिय आहे. थांबतच नाही महाराज. पुन्हा प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं, तू पहिला प्रश्न विचारला त्या जगामध्ये तुम्हाला काय प्रिय आहे, सगळ्यात काय आवडतंय. तर सीते मला माझा प्राण प्रिय आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी. पुन्हा तू विचारलंस की प्राणापेक्षा काय प्रिय आहे. सीते मला तू प्रिय आहेस. प्रत्येक बाळाला हेच उत्तर अपेक्षित असते मला की नवऱ्याने आपली स्तुती करावी. सीता थांबले नाही इथपर्यंत. मला ज्या काळात सीता होती, आता सीता असं तर बस खुश झाली असते, माझाच पती म्हणजे असते. सीता थांबले नाही मला. जनांतराची मला मुलगी होती. पुन्हा सीतेने रामाला प्रश्न विचारला, माझ्यापेक्षा काय प्रिय. आता राम असला तर लगेच म्हणला असता तूच प्रिय आहेस. चंद्र सूर्य तुलाच आवडत होतो. बस देव होते महाराज. देवाचं वर्णन चतुरार्जुन शिरोमणी शिरोमणी बाबा. देवाने सांगितलं, सीते मला तू प्रिय आहेस, तुझ्यापेक्षा मला लक्ष्मण प्रिय आहे. दुसरा प्रश्न विचारला, सीता नारायण माझ्यासाठी पत्नी असून तुम्हाला सावत्र भाव प्रिय आहे. पुन्हा सीतेने विचारलं की लक्ष्मणापेक्षा काय प्रिय आहे. पुन्हा रामाने सांगितलं, व सीते तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, या जगामध्ये काय प्रिय आहे. मी विचारलं, माझा प्राण प्रिय आहे. प्राणापेक्षा काय प्रिय आहे विचारली. सीते तू प्रिय आहेस, तुझ्यापेक्षा काय लक्ष्मण प्रिय आहे. पुन्हा सीतेने शेवटचा प्रश्न विचारला, लक्ष्मणापेक्षा काय प्रिय आहे. प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं, महाराज वडिलांची आज्ञा पाळणं हे मला सगळ्यात प्रिय आहे. जर शब्द ऐकायचा बोलीला आज्ञेत राहणारी संतती असावी मानवी जीवनात. आणि जी आपण विद्या कमवतो ती विद्येवर आपला उदरनिर्वाह चालावा. ही महाभारतातली 6 सुख महाभारताने सांगितलं. म्हणून
ही 6 सुख जर पाहिजे असेल मला याच्यात एक जरी कमी असतं महाराज बघा गणिताच्या भाषेत सांगितलं की 99% सुख आहे 1% दुःख आहे ते 99% सुखाला बघू येत नाही साधं उदाहरण सांगतो एखादी टँकर आहे दुधाचं त्याच्यामध्ये किती ते दूध नासण्यासाठी किती राखा टाकावं लागत एक थेंब राखा टाकलं किंवा कडव्याची एखादी वळ आहे मोठी कडवा आहे भरपूर तर किती काड्या लावाव्या लागतील म्हणजे तो कडवा जळ एका काडीवर जळल ना तसे या मानवी जीवनातली 6 सुख आहेत एक जरी कमी असलं तर आपण सुखी नाही पाहिजे असेल तर पंढरपूरला एक वेळ पंढरीशी जाणे आल्यानं संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग हा गोरगरिबाचा सोयरा हा भगवान परमात्मा पांडुरंग आहे तिथे काय करतंय ते अभंगाचं दुसरं वाट पाहे काय करतो मला वाट पाहतो वाट पाय उभा भेटीची आवड वाट भगवान विद्वानात प्रस्तावित सांगितलंय जे लोक असतात वाट पाहणारे वाट दाखवणारे आणि वाट लावणारे भगवान परमात्मा कुणाची वाट पाहतो महाराज हा फार महत्वाचा मुद्दा आहे कुणाची वाट पाहत नाही तो भक्ताचीच वाट पाहतो ज्यांनी भक्ती केली त्याचीच वाट पाहतो महाराज भक्ताची वाट पाहतो अहो नाही भक्ताचे काही काम करतो महाराज अहो कुणाच्या भक्ताच्या कुणाच्या मागे उभा राहतो कुणाच्या पुढे उभा राहतो मागे पुढे उभा अर्जुनाच्या पुढे उभा राहिला द्रौपदीच्या मागे उभा राहिला कुणाचे काम केले महाराज फक्त भक्ताची कामं केली भक्ताचा तो काय बघा भक्ताचा हो कुणाचे काही कामं केली असतील संशय आहे माता भगिनीचं सगळ्यात अवघड काम अवघड म्हणलं तर बाळातपणाचं काम बाळातपणाचं ती सुद्धा देवाने केलं चोखा मिळायचे सगळा कथा मला सांगण्याला वेळ नाही चोखा महाराज निघाले पण धर निष्ठावंत वारकरी होते त्या काळात निष्ठावंत भक्ती होती चोखा मिळायची त्या काळामध्ये त्यांची पत्नीला दिवस गेले दर एकादशीला चोखामेळा जात होते चोखामेळा प्रसूतीचे दिवस आले जवळजवळ आषाढीची अशी एकादश होती निघतो म्हणे काही होईल बघा जे भक्त होते त्यांना संसाराची चिंता नव्हती महाराज काही घडो तर ते आपल्याला नित्य नेम वारी करायची होती तेच वारकरी होते पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्ष आताच्या आपल्या संघाचे वारकरी नाही ते अधिकारी होते
संसाराची चिंता नको करा. परिस्थिती देवा करेल माझी. अरे करायचं ते देवा कर, मला काही म्हणजे नाही. एकुलती एक पत्नी, प्रसूतीची वेळ आली आणि चौथा वेळा वाजला निघाली. देवाला बातमी कळाली. विठेवरून देवाने लगेच रूप बदललं. बहिणीचं रूप येतं चौथा वेळेला. चौथा वेळा जसा बाहेर निघतील तसेच देव तिच्या बहिणीचं आता दाळ आपल्या ते. आणि महाराज आता सगळा कथा वाचण्यासाठी सगळं चरित्र पहा. ज्यावेळेस नंद येते त्यावेळेस भावजय तिला काही काम सांगते महाराज. काय बघा, घरामध्ये दोन नाती बरोबर जन्माला येत नाही. काय दोष की महाराज काय नाही. चांगली सून आणि चांगली सासू एका घरात राहतच नाही. आणि चांगली नंद आणि चांगली भावजय काय लागते. ती चोखा मिळाची पत्नी आधीच प्रसूतीची वेळ होती. नंद आली आहे. काही कामं तिलाच लावली. तिला माहितीच नाही देव आलाय. देवाने ती बाळात केली मला न सांगता तुम्हाला कळवायची. सांगायची गरज नाही मला देवांना. भक्तांची मागे हो. फक्त देवासाठी भक्त हे प्राण आहे महाराज. मी कथाबा सांगतो. महाभारतामध्ये कौरव पांडवाचं युद्ध ठरलं महाराज. पांडवांनी वनवास भोगला. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास झाला. पांडव आले महाराज. पांडवांनी देवामध्ये विचारलं, बाबा तुम्ही वनवास भोगून आला, अर्ध राज्य तुम्हाला द्यावं दुर्योधनाने. देवाने पांडवांमध्ये त्यांना निरोप दिला दुर्योधनाला. देवाने सांगितलं, बाबा पांडव हे तुमचेच भाऊ आहेत, त्यांना अर्ध राज्य दे. ते मी बोलण्यासाठी मध्यस्थी करतो म्हणे. देवाने सांगितलं पांडवांना. पांडव म्हणले, देवा दुर्योधन ऐकत नाही. तू जाऊ नको मध्यस्थी करायला. उगाच तुझा अपमान होईल. तिथं मोठे मोठे युवती आहेत, मोठे मोठे लोकांपुढे तुझा अपमान होईल. हे आम्हाला बरं नाही वाटत. म्हणून तू मध्यस्थी करायला जाऊ नको. देवाने सांगितलं की युद्धामध्ये जी जीवितहानी होते ती पाप ज्यांनी मध्यस्थी मोडली, ज्यांनी ते लावलं ऐकलं नाही, त्याच्या माथ्यावर जाते. देव निघाले दुर्योधनाकडे मध्यस्थी करण्यासाठी. ती दुर्योधनाला बातमी कळाली महाराज. दुर्योधनाने नगरी स्वच्छ केली. रस्ते दिसते सगळे जेवण जसं की एखादे आमदार एखादे मुख्यमंत्री आपल्या गावात यायचे त्याप्रमाणे देव आले महाराज. दुर्योधनाला विचारलं मला, बाबा हे पांडव तुझेच भाऊ आहे, चुलत भाऊ आहे, त्यांचा अर्ध राज्य अर्ध दे त्यांना. दुर्योधनाने उत्तर दिलं मला की युद्ध केल्याशिवाय मी स्त्रीच्या डोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी त्यांना देणार नाही. देव म्हणजे ठीक आहे म्हणजे ऐकले त्यांनी. निघतो म्हणे आता मी. ज्यावेळेस दुर्योधन म्हणाला, दुर्योधना म्हणजे देवा म्हणे पांडवांनी आमचे चुलत भाऊ आहे, आमचा विषय आहे, भावकीचा विषय आहे म्हणे. तू तर आमचा देव आहेस म्हणे. चांगले 56 प्रकारचे भोग आहेत म्हणे. बसायला चांदीचे ताट आहेत म्हणे, पाट आहेत म्हणे, जेवायला सोन्याचे ताट आहेत म्हणे, वेगवेगळे पदार्थ केले म्हणे. तू जेवण करून जा म्हणे. देव म्हणजे मी इथं पाणी सुद्धा घेत नाही. शास्त्रात देवाने सांगितलं आहे की बाबाने 2 ठिकाणी आपण कुठे पण जेवावं. आपत्तीच्या काळी आपण जेवावं. आपल्यावर काही आपत्ती आली कुठे पण जेवावं. आणि अधर्म असेल, नास्तिक असेल त्यांच्याकडे आपण जेवू नये. महाभारतामध्ये सुंदर वर्णन आहे. कुठं पण आपण जेवू नये. देवाने सांगितलं मी इथं पाणी सुद्धा पित नाही. तेव्हा दुर्योधनाला थोडासा राग आला. बघा एखादी काम आपण चांगलं केलं आणि तो व्यक्ती आपला ऐकत नाही की लगेच आपल्याला राग येतो. दुर्योधनाने सांगितलं तेव्हा कौरव पांडवाचं आमचं चलते म्हणे, युद्ध होईल काहीतरी होईल, तू जेवढे पांडव तुला प्रिय आहे तेवढे आम्ही सुद्धा प्रिय आहे. त्यावेळेस देवाने उत्तर दिलं महाराज, ते प्राणा परोते माझा आवडते ते भक्त जरी राहते प्रसन्न किंवा ते मम प्राणाही पांडवा. ते दुर्योधना माझा प्राण म्हणजे पांडव आहे महाराज.
सगळे आशीर्वादाची अशी मानली. भगवान परमात्मा विठ्ठल असं दोन असे पाय उभे ठेवून असे बघत होते, लांब लांब बघत होते. रुक्मिणी मातेने देवाला विचारलं, काय बघता म्हणे इकडे, काय बघता म्हणे, एवढे काय देव म्हणे मी शोधतो म्हणे, असं बघतो म्हणे. एकनाथ दिसत नाही म्हणे, पैठणचे एकनाथ महाराज एकनाथ दिसत नाही म्हणे माझा. रुक्मिणी माता विचारली काय म्हणत होता, देव म्हणाले एकनाथ दिसत नाही. रुक्मिणी माता म्हणे एवढे आलेत ना. अगं रुक्मिणी म्हणे ते एवढे येते ते माझ्या दर्शनाला येते, मी त्याचं दर्शन करतो तो माझा भक्त असतो म्हणे, म्हणून मी एकनाथाला शोधतो. कृष्णावतारामध्ये काय झालं, नारद सकाळी सकाळी देवाच्या घरी गेले. सकाळी सकाळी देवाच्या घरी गेले असता देवपूजा करत होते. भगवान परमात्मा पूजा करत होता. नारदाने त्याच्यावर देवाच्या मंदिरात विचारलं काय करता देव, काय नाही नारदा येऊ तिथे देव करायला म्हणे, तिथे देवपूजा करायची. नारदाला प्रश्नच पडला ना, सगळं ब्रह्मांड यांची पूजा करताय आणि हा कोणा बाबा कोणी देवाची पूजा करत असेल. त्यावेळेस नारदाने सहज बघत मध्ये डोकावून पाहिलं, भगवान परमात्मा भक्तांची पूजा करतो. देवघरामध्ये सुंदर सुंदर प्रल्हादाची मूर्ती होती, अर्जुनाची मूर्ती होती, नारदाची मूर्ती होती. म्हणून अशा भक्तांची देव वाट पाहतो. वाटपाय उभा भेटीची आवडे कपाळू कातडी सयावा दोन चरणाचा अर्थ भजन विठ्ठल कोरोना सारखा काळ येऊन गेला. हो दवाखाना खरेदी करण्याचे एवढे पैसा होता, पण प्राण वाचू शकले नाही. मागीला पर्याय पुढे नाही शिकत बाबा. एकदा दर्शन झालं तर तो मागे जे झालं, आपण कोरोना आपण खरंच भाग्यवान आहात. तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहात. दोन तीन गोष्टी आपल्या काळात घडल्या मला सांगतो. पहिला कोरोना झाला. कोरोनात आपण इथे कितपर्यंत वाचलो. अनेकांचं स्वप्न होतं महाराज, अनेकांनी प्रयत्न केले की राम मंदिर पाहू. हिंदूचे प्रतीक आहे महाराज, आस्थेचं प्रतीक आहे, धार्मिकचं प्रतीक आहे, भक्तीचं प्रतीक आहे महाराज. अनेकांनी केले पण त्यांच्या नशिबीत लागलं नाही. अनेकांनी प्राण दिले की राम मंदिर तुम्हाला. आपण सगळे भाग्यवान आहात. आपल्या काळात राम मंदिर, आपण कोरोना पाहिला, आपण राम मंदिर पाहिलं. बरं आपण मृत्यूच्या आहारी पडलो, वाचून आलो. उरले ते आहेत
एखादं दर्शन जर झालं तर भाग गेला सीने गेला, त्या संसारातला भाग गेला सीने गेला, अवघा झाला आनंदाचे डोके अवघेचे त्रिलोके. आपण हे त्रिलोकीच्या मध्ये दर्शन झालं तर आपल्याला आनंदच आनंद होईल आणि तो कुणाच्याही हाताला लागत नाही. ते अभंगाचं चौथं तुका म्हणणे आणि गाते हाती, तुका म्हणणे आणि गाते हाती, आणि गाते हाती.
तुकामणी की अनेकाच्या पैसला तो चित्ती निवडला हवारे अनेकाच्या जपी तपी मुनी योगी ऋषी यांच्या हाताला सुद्धा लागत नाही तुम्हाला तो भेटतो तुम्हाला वाट पाहतो म्हणून तुम्ही पंढरपूरला जा असा या अभंगाचा शब्दशः पंढरीचे जारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाटपाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता मागेला परिहार पुढे नाही से झालिया दर्शन एक वेळा कामनी निधी अनेकाच्या हाती पैसला तो चित्ती वडिना वेळ आपली जवळपास संपत आहे शेवटचे 5 मिनिटं संपवतो बोलतो आणि सेवेला बोलतो 5 मिनिटं फार महत्वाचे बोलणं ही काळाची गरज आहे जवळपास वेळ आपला 5 मिनिटं घेतो सेवेला बोलतो 2-3 गोष्टी आहेत फार महत्वाच्या तुम्ही आम्ही सगळे हिंदू म्हणून जन्माला आलो आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या कपाळाला गंध लावणं हा फार महत्वाचा सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ केल्यानंतर आपल्या कपाळाला गंध असावा कोणताही लावा म्हणा का अष्टगंध लावा भुका लावा कोणी भंडारा लावत असते हळदी ते लावा कोणताही कसाही असू द्या कपाळाला गंध लावणं हे आपले जी कपाळाला गंध लावते बॉर्डरच्या पलीकडे येऊन सोडा महाराज ते आपल्या नाहीतच हिंदू म्हणून आपण जन्माला आलो आपल्या लहान मुलांना त्या मंदिरामध्ये घेऊन येतो विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर व्यवस्था दोन आहे त्या सगळ्या देवांची हे करा बघा की देशाच्या पंतप्रधानावर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर जिल्ह्याच्या खासदारावर तालुक्याच्या आमदारावर गावच्या सरपंचावर आणि घरच्या घरच्या माणसावर फार मोठी जबाबदारी भगवान गीतेमध्ये सांगतात यद यद आचरती श्रेष्ठम तत्तद आचरती इतर मोठी माणसं जसं आचरण करतात त्याच प्रमाणे केलं जे ते वडील जे जे करीती त्याला प्रकार पडावी येरती अनुष्ठिती सकळ मोठ्या माणसाचं पाहून आपली लहान मुले आपले कर्तव्य आहे आपण दुसरी गोष्ट मला आपण धर्मासाठी एकत्र आहोत एक साधा उदाहरण सांगतो मी तुमच्या गावात येताना समजा त्या कोणत्यावर चौकामध्ये 10-15 कुत्रे उभा टाकले कुत्रे गाडीतून उतरवून एक दगड घेतला एका कुत्र्याला मारला कुत्रा तो आवाज करून पळून जाईल बाकीची कुत्रे सगळे पळून जातील मी येईल इथे तोच थोडा समोर आलो मी मंगल करण्याच्या समोर ते तोच दगड घेतला मी एक आज्ञा म्हणून मारला काय अवस्था निर्माण होईल धर्मासाठी आपण एकत्र असतो कसं वागावं हा फार महत्त्वाचा आपण धर्मावर धर्मासाठी काल परवा जो हल्ला झाला महाराज जम्मू काश्मीर मध्ये पैगाव हल्ला फार महत्वाचं आहे महाराज कसं बघा 28 निरपराध जीव मारले गेले महाराज तिथं नाव विचारलं नाही बाबा गाव विचारलं नाही तालुका विचारलं नाही राज्य विचारलं नाही जात विचारलं नाही फक्त धर्म विचारला महाराज धर्म विचारून ती गोळ्या काय त्यांनी वाटोळे केलं होतं पाकिस्तानचं काय काहीतरी काही शिवाजी होते काय केलं होतं बघा तिसरी गोष्ट म्हणजे झोपताना आणि जीवनामध्ये दोन लोकांचा
नेहमी आदर ठेवा. एक जगाला पोचणारा किसान आणि जगाला बॉर्डरला उभा असलेला जवान, जय जवान जय किसान हा नारा फार महत्वाचा. जी बॉर्डरला उभी आहे ती 288 पैकी एकाही आमदाराचा मुलगा नाही म्हणा, एकाही खासदाराचा मुलगा उभा नाही. ज्याचा बाप सगळ्या जगाला अन्नधान्य पुरवतो त्याचा मुलगा इथं देश सांभाळतो महाराज. आज ते तिथे डोळे घालून उभे म्हणून आपण आज जगतो महाराज. हे आज तिथे उपाशी आहे. जेवणासाठी एक प्रकार कवा गोळी कवा लागल आपण इथे पोटभर जेवण करतो महाराज. आज आपण इथे दिवाळी साजरी करतो, ते तिथे गोळ्या घेतात महाराज, एक एक छातीवर गोळी घेतात. त्यांच्याबद्दल कधीतरी आपल्याला प्रेम असावं. भगवान गीतेमध्ये सांगतात हतवा प्राप्तशी स्वर्ग जितवा प्राप्तशी मयी. अरे बाबा हे जवाना, जर तू या धर्मयुद्धामध्ये गेलास, शहीद झालास, तू स्वर्गाचा मार्ग योजशील, जिंकलास तर पदकांचा मार्ग योजशील. तुकाराम महाराजांनी गाठ्यामध्ये सुद्धा जवानाचं वर्णन केलंय महाराज. तुकाराम म्हणे शूर मरता मुक्त झाला मान पावे. तुकाराम म्हणे शूर दोन्हीकडे वाला मरता मुक्त झाला. आणि त्याला दोन्ही फायदे जवानांना. एक तर तो मेला तर स्वर्गाचा मार्ग होतो, तर जिंकला तर तो पदकाचा मार्ग होतो. संत कबीरदासाने एका ठिकाणी आईला उपदेश करताना एक सुंदर दोहा दिलाय महाराज. संत कबीरदास आपल्या आईला एका मातेला उपदेश करताना सुंदर सांगितलेला आहे महाराज. जननी जने दाता यशो जननी ना जने वांस तरी महाराज. आई तू जन्म दे, एकतर भक्तांना जन्म दे नाहीतर शूरांना जन्म दे. या अतिरेक्यांना जन्म देण्यापेक्षा, नास्तिकांना जन्म देण्यापेक्षा तू वान जरी राहिली तरी चालेल. काय महाराज, जवान असे ते घोडे त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असावा महाराज. असं जे जवान आहे ज्याच्यामध्ये धर्मयुद्ध आहे बघा. भगवान गीतेमध्ये सांगतात पहिले जुने पण लोक म्हणायची बघा काळ वाईट आलाय, काळ वाईट आलाय. ज्या ज्या वेळेस धर्मावरचं संकट येईल त्या त्यावेळेस देवाचा अवतार झालाय म्हणा. त्या त्यावेळेस आपण तुम्ही आम्ही जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला महाराज तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले यदा यदा धर्मस्य ग्लानी भवति महाराज. किंवा त्याच्या खालच्या वचनामध्ये परिणामाने साधूनाम विनाशी. ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल महाराज त्या त्यावेळेस देवाचा अवतार आहे. बघा पश्चिम बंगालमध्ये काय झालं, बांगलादेशमध्ये काय झालं, हिंदूंची मंदिर पण नाही, आया बहिणीची इज्जत लुटली गेली महाराज. पश्चिम बंगालमध्ये तोच प्रकार झाला. त्याच वेळेस मोदी जसा एक पंतप्रधान आपल्या देशामध्ये आहे. पहिला भारत राहिला नाही आता. दूध मागे तो खीर देंगे, कश्मीर मागे तो चीर देंगे, ह्या राहिला नाही. दूध मागे तो खीर देंगे, कश्मीर मागे तो चीर देंगे, उरला सुरला पाणी बंद कर देंगे, जगा की नक्शे से मिटा देंगे. आता ही भारत नाही महाराज. पहिल्याचा भारत राहिला नाही. घुसके मारेंगे. ज्यावेळेस महाराज देशावर संकट आलं त्यावेळेस मोदी देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ऑपरेशन सिंदूर वापरलं. या जगामध्ये सगळ्या स्त्रिया धाडसी आहेत महाराज. महाभारतामध्ये वर्णन आले बाबा, ग्रंथ वाचून पहा. धुंदुरीचे चरित्र वाचताना सगळ्या स्त्रियांबद्दल वेदांनी सुद्धा सांगितले की स्त्रिया धाडसी आहेत. पण भाग्यवान स्त्रिया त्या दोनच आहेत महाराज. भाग्यवान स्त्रियांमध्ये त्या दोनच स्त्रिया सांगितलेल्या आहेत. ज्या स्त्रीचा मुलगा देशासाठी धर्मयुद्धामध्ये आहे ती स्त्री भाग्यवान आहे. ज्या बाईने स्वतःचा पत्नी आपल्या देशासाठी समर्पित केला ती स्त्री भाग्यवान आहे. एक एक उदाहरण सांगतो, वेळ संपत आहे. आई कशी असते एक उदाहरण सांगतो. आई औरंगाबाद मध्ये वैजनाथ थोरात हा नावाचा जवान शहीद झाला. त्याचं पार्थिव आलं. पार्थिव आल्यानंतर ते खूप असा आक्रोश होऊन सगळं झालं. आई कशी असते, ते पार्थिव ज्यावेळेस असं ठेवण्यात आलं ते औरंगाबादचे त्या काळचे पालकमंत्री यायला थोडा वेळ झाला, 5-10 मिनिटं वेळ होत होता. तर ती आई आपल्या मुलाच्या रेतावर आपला पदर जवान शहीद झाला. त्याला हे नव्हतं आपला मुलगा देशासाठी गेला हे तिचं दुःख होतं. उलट माझा मुलगा देशासाठी समर्पित झाला हे तिला तेवढाच अभिमान होता. धन्य की माता जिसने ऐसा बेटा पैदा किया.
धन्य हो माता जिसने ऐसा शूर पैदा किया, धन्य हो माता जिसने ऐसा लहू पैदा किया, उस माते को हम सल्यूट करतो. दुसरी घटना आत्ताच्या ह्याच्यातली महाराज लेटेस्ट मधली की जवानाबद्दल ऑपरेशन सिंदूर झालं. आपले निरापराध 28 जवान गेले ऑपरेशन सिंदूर वापरताना. धुळे ही घटना आहे. धुळे ज्या जवानाचं लग्न झालं, लग्न ठरलं होतं, त्याच दिवशी सकाळी त्याला फोन आला की तुम्हाला ऑन ड्युटी जॉईन व्हावं लागेल. मनोज पाटील या जवानाचं नाव आहे. दुसऱ्या दिवशी त्याला जॉईन व्हायचं होतं, ड्युटीवर हजर राहायचं होतं. तो जवान ज्या वेळेस ड्युटीवर जॉईन व्हायला धुळे रेल्वे स्टेशनवर आला, त्यावेळेस त्याची पत्नी आली, आई आली, वडील आले, भाऊ आले. सगळेजण ते पत्रकारांना विचारत होते. त्या मुलीला विचारले, तिचं कालच लग्न झाले. नववधू, जी वधू लग्न झाल्यानंतर कधीच आपल्या घरी गेली नाही, माहेरी गेली नाही, तिला नववधू होतं. त्या नववधूला प्रश्न विचारला का पत्रकारांनी, तुम्हाला कसं वाटते, तुमचा पती काल तुमचं लग्न झाले, आज तुमचा पती देशासाठी चाललाय, युद्ध करण्यासाठी चाललाय. तर ताईनं जे उत्तर दिलं, स्त्रियांच्या धाडसीपणाचं, भाग्यवान स्त्रीचं एक लक्षण आहे म्हणा. ताई म्हणाली, देशावर ऑपरेशन, देशाचे पंतप्रधान ऑपरेशन सिंदूर वापरतात, राबवत आहे. देशावर संकट आले, 28 जणांचं कुंकू पुसलेलं आहे, ते आज गेले. मी माझं कुंकू देशाच्या स्वाधीन करते. काय त्या ताईची इच्छा असेल, काय धाडस असेल. काल झालेल्या लग्नात झालेल्या मुलींचं ते उच्चार आले. सगळे पत्रकार आवाज घेऊन गेले. काय त्या ताईची धाडसपणा होता. पाचवी गोष्ट आहे मला, तरुणांना व्यसनापासून सावध राहा. 4-5 गोष्टी पाळा. व्यसन फार अवघड आहे मला. बघा, सावधान सांगतो मला, सगळ्यात जास्त ऑक्सिजन आपल्या हिंदूच्या मुलाचं आहे. सगळ्यात जास्त अर्ध्यावर संसार सोडून काय हो, ज्या बाबांनी तळाच्या हातांप्रमाणे पोटांप्रमाणे आपल्या मुलीला सांभाळायचं 20 वर्ष, तुमच्या स्वाधीन करायचं काय. बघा, एखाद्या मुलीचा बाप आपल्या मुलीचं लग्न करून देतो, त्याची एकच इच्छा असते महाराज की आपल्या मुलीला माझ्यापेक्षा तो जावाई सुखात ठेवी. बरोबर आहे, एवढीच इच्छा असते. काय जावयाची प्रॉपर्टी करायची असते, शेतीवाडी करायची असते, काही इच्छा नसते. ज्या बापाने 20 वर्ष आपल्या मुलीला सांभाळलं, 18 वर्ष तळाच्या पडाप्रमाणे तुझी स्वाधीन. तुम्ही व्यसनापासून एवढे आहारी होता, अक्षर प्रमाण होता, टीबी होते, कॅन्सर होतात, अर्ध्यावर सोडून जातात महाराज. बघा, मुलीचा बाप कुठंच चुकत नाही, आयुष्यामध्ये कोणाचे नाही करत नाही, पण तो जावायला सांगतो, हात जोडून सांगतो, जावाई बापू काही चुकलं नाही तर माझ्या मुलीला सांभाळून घ्या. काही जरी अपराध झाले, काही जरी तुम्हाला लागलं तरी मला सांभाळून घ्या, मला सांगा. काही जरी तुम्हाला वाटलं काही मदत लागली तरी मला सांगा. तसे तुम्ही भिकारीच आहात म्हणा. सगळे जावाई भिकारीच आहेत. चमच्यापासून चटीच्या अंडरपॅन्ट पासून सासऱ्याने दिलेले असतात. बघा, शास्त्राने सांगितलंय की जो जावाई लग्न झाल्यानंतर सासरवाडीतून घराची अपेक्षा करतो, तो जावाई नामर्द समजावा. जावयाने सांगितलं पाहिजे, सासरे बाबा माझ्या मनगटात बळ आहे, माझ्या मनगटात तुमच्या धनाची अपेक्षा नाही, मला तुमची मुलगी मी सुखात ठेवी. व्यसनापासून सावध राहा. व्यसन ही काळाची कार्य झाले, शेवटची आहे. आपण हिंदू आहोत, आपण भारत भूमी जन्माला आलो. त्या जगातल्या आपल्या देशामध्ये 2 घटना कार्य होत आहेत, ते शोकांतिक म्हणावे लागेल. ज्या देशामध्ये श्रावण बाळासारखा मुलगा जन्माला आला, म्हातारे आईवडील आपल्या खांद्यावर घेऊन तीर्थयात्रा करायला निघाला, त्याच भारत देशामध्ये आज वृद्धाश्रम स्थापन झाले. काय किती शोकांतिक आहे बरं बाबा. एकाही वृद्धाश्रमामध्ये एकाही शेतकऱ्याचा मुलगा बाप नाही. एकाही शेतकरी एकाहीचा फक्त कर्मचाऱ्याचे बाप आहे, कर्मचाऱ्याचे आई. शिकलेल्या माणसाचे तिथे आई वडील आहे. मी बऱ्याच वृद्धाश्रमाला गेलो. दुसरी गोष्ट, ज्या देशामध्ये गाईला गोहत्या म्हणून पाळली जाते, दर्जा आहे, त्या देशामध्ये गायीची कत्तल होते. आज बरं झालं महाराज, मोदी या आताच्या सरकारने गाईला गोमातेचा दर्जा दिला, गोहत्या बंदी केली, हा कायदा लागू झाला.
आपण या 4-5 गोष्टी सगळ्यांनी पाहावं. शाळेनिमित्त आजची कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी समाज बंधू त्या मला संस्थान कमिटीच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं मला या ठिकाणी करण्याचा वेळ जवळपास आपला संपलेला आहे. 5-10 मिनिटं जास्त झाली. सगळे संयोजक मंडळी, सगळे आयोजक, मामाचे सगळे कमिटीचे सदस्य, गायनाचार्य आमचे माऊली, किसन महाराज, परिसरातील सर्व टाळकरी, तुमकीचे बाबा, खेपेटीकरी, या सर्वांच्या चरणी काही बोलण्याच्या योगामध्ये काही चुकून झाली. सगळ्यांना माझी विनंती, काही चुकलं असेल माझं परत जे काही समजा हे असेल पूर्वये संत एकनाथ गुरु नामदेवजी महाराज उल्लसकर संस्थांचा आम्ही माझं गाव आणि त्यांचं जवळचं समजून काही थोडाफार अभ्यास करण्याचा बोलण्याच्या वाणीच्या योगातून काही अपशब्द गेले तर मी माझ्यावर परत करा आणि झालेली सेवा असतात.